आज आलो इकडे घराचं बांधकाम चालू आहे. तर इकडे आलो आता थोडा त्याला सेंटिंग ठोकणं चालू आहे. शिट्या टाकणं चालू आहे वरतं आता. म्हणजे 2-3 दिवसात स्लॅब आहे. हे जर एवढं झाल्यावर लोहाच बांधणं आहे फक्त आता. स्लॅबच्या शिटा झाल्या आता टाकणं. काही ठिकाणच्या राहिल्या आहे. जसं इथं हे शित्र बुजून राहिले गोल्यात नाही काही रूम आता म्हणजे थोडंसं खर्च होतं. इथं राहिलं हॉलवर तो टाकायचं म्हणजे असे. तिकडे एक रूम झाली बल्ली क्लिअर आणि बेडरूम झाली ओकेमध्ये. पण काही ठिकाणचं व्हायचं आहे. ते झाल्यावर मग डायरेक्ट लोहा कापणं चालू होऊन यायचा. इकडे शीट आणून राहिले आता वरतं ते डबल टाकासाठी. त्याला बच्चा पहिले अमिता अरे चहा थंडा होऊन राहिला. अक्षय भाऊ अमित काका त्याला नाश्ता करायचे. कसं दाखवते ते जाणून त्या गळ्याला एवढा शोधला होता. आता जा लागते ते विषाले ते स्लॅबमध्ये पण टाकायला लागतात त्या फिटिंगचे ते आणावं जा लागते. ते मजा कधी येते कुकर फुटल्यावर. कुकर फुटला का बंद राहत द्या बसते खाली त्या. अरे पाणी लाव रे. पण मजा येते सर. अरे बोह्या इथंच काय म्हणे कार्याला पशी. कुणालच्या घरी आलो तर कुणाला गायब होता. कुणाला घरी नाही म्हणे तो वकील समोर बाहेर गेला म्हणे. म्हटलं आता तर बंदी चल म्हटलं चला म्हटलं सामान घेऊन. सामानमध्ये घ्यायचं होतं पहिले किराणा घ्यायचा होता आणि किराणा घेऊन मग डबल ते पैप घ्यायला यायचं होतं. कारण दोन्ही सामान नसती गेले ना संग एका गाडीवर. भेटत घ्या लागते म्हटलं आपल्याला जखमाच लय मोठे आहे. तुला याची सांगितली असेल त्यानं खड्ड्याला लावते का आपण खाकी कलरची सांगितली का तुले. हे नाही हा काय म्हणे तो म्हणे अल्ट्राटेकची सोडून दुसरी आण म्हणे कोणती. अबे अल्ट्राटेकची जी आपल्या बाबू लागलाय का मी. याच्यापाशी अल्ट्राटेक भेटत नाही. याच्यापाशी तुला पांढरी चिल्लर चाललर सामान घेतल्यानंतर किराणा घेतला आणि किराणा घेऊन आलो घरी. कारण मग डबल वापस जायचं होतं. चाल म्हटलं दीपायला आता पैपो घेऊन येऊ म्हटलं सांगा आपण. तर मग निघालो डबल वापस जायसाठी. तर वापस जायच्या वेळेस एवढं खास दिसून राहिलं होतं अभा का बोलायचं काम नाही. स्वस्त सांगितलं त्याला मी किती वेळ ठेवला का रे शेवटी मागा काय थँक्यू लव यू थँक्यू. काही ओलीचं वाटते बिलकुल नाही. काही तुम्हाला काही वाटते. टोटल हिशोब सांगून दे ना. टोटल हिशोब किती रुपयाचं काय काय खाल्लं. पहिले एक बटर हो ना पहिले एक बटरस्कॉच खाल्लं. मी नसतो मोजून तर मला पाप लागन. मोजाचा विषय नाही. एक बटरस्कॉच पहिले माझा. हां ठीक आहे. त्यानंतर सर्वात महाग कोनियक. हा त्यानंतर किटकॅट. सोडून अर्धा तर काय काय म्हणतो ते आपल्या 220 फिटिंगच्या कार्यक्रमात मॅनेज 220 अन ते माझ्या इकडे 110. किती पैसे खर्च करायला आज सांगतो तुला मी ऐक. म्हणजे कसं आहे पैसा गेला चालते पण कंटेंट क्रिएट झाला पाहिजे. अगदी हजारो रुपये गेले आपल्या याच्यात तर काही फरक नाही पडत. कंटेंट क्रिएट होते. नाही बोललो असतो फॅमिली ब्लॉग आहे म्हणून काही बोलू शकत नाही. महत्व विषय उद्या पैसे आज नाही उद्या पैसे कारण हे कसं आहे आम्ही बद्दू नाही भेटणार म्हणा. तू चॉकलेट खाय. चॉकलेट
ओके कंटेंट क्रिएट होऊन जाईल. टोटल चॉकलेट पडले आपल्याला 330 रुपयाचे सगळे. कोण धरून हा कोण धरून पहिले 3 120 मग 100 हा 110 जास्त नाही झाले. रे रोजचा खर्च कट बरे. 1550 कायसाठी ऍड करावं लागते. 1500 ऍड करावंच लागते. ते आठवली एक EMI अगोदर पासून ते चालू आहे. अच्छा अच्छा आता हे नवीन लागली. हे 5.5 आहे. विषय 5.5 असा झाला ना 1500. की मी काय केलं, मी ना टेस्ट मध्ये एक दिवस काय म्हटलं घरचे येईल मी तुमच्यावर जबाबदार नाही. हा तो म्हणे, "पाच बस हा म्हटलं, ठीक आहे सगळं उठलं रुंज त्याने जास्त सिरियस घेतलं का हा मग कसं जरा भाडं द्यायला लागतं घराचं हा. मेसचे जाते महिन्याचे घरचे ना घरचे म्हणून पाचने घेतले म्हणजे 2 टनचे 100 रुपये 1 टनचा 100 रुपये डबा आहे. 2 टोटल असे म्हणजे घरी आहेस? 4,000 आणि 4 खायले 5,000 घेतले 1,000 मध्ये डिस्काउंट दिला. ठीक आहे आणि 5,000 भाडं नाही मोबाईल घेतला. मग बाकी खर्च आहे मोबाईल रिचार्ज आहे गाडी पेट्रोल पाणी आहे दिवसाचे 100 रुपये होऊन घ्या पेट्रोलले बस. काऊन काढून राहिलो व्हिडिओ काऊन काढून राहिला चिल्लर खर्चाचा व्हिडिओ मला ती समजून राहिलं पण काढून राहिलो मी. नंतर कधी कामात पडत नंतर कधी इन फ्युचर कामी पडत. फ्युचर मध्ये कामी पडत. हा. अरे तुला फायनान्स पाहा लागेल ना घरचं आल्यावर त्या. त्यावेळेस तू पाहून घे जो असं असं असते असे असे यायला लागते. मी सध्या करून राहिलो घे पहिले. काय होय पान पान पान. पाहणाऱ्या ऑडियन्सला खरंच वाटन का नाही पान दिलं पान दिलं भाई काय ठीक आहे तूही काय पान गुड्डे तर नाही म्हणू शकत. हा काय म्हणावं काही समजून नाही राहिलं त्यासोबत काय झालं काय नेमकं किंवा वस्त्रहरण नाही झाले ना ते काही झालं ना काही ना खिशातून पैसे दिले नाही. कारण कॅशही दिले नाही. कॅश दिले असते तर असं म्हटलं असतं का नाही बा खिशातून पैसे घेतो हा ऑनलाईनच मारले काहीच नाही म्हणू शकत. काहीच नाही म्हणू शकत. त्यासोबत बोलावं काय तर समजून नाही राहिला. काय झालं माहिती आहे काय विश्वास ठेवला दिप्यानं विश्वास ठेवला नाही दिप्यानं तर म्हटलं तू विश्वास ठेव मी इथे जेवायला घेऊन जात तुले नाही मला सध्या दया नाही येत. कारण मय झालं लय बेकार चाललं मी काय करू याच्यावर दया. यावर दया करू का मय झालं लय बेकार चाललं म्हणून तू थांबू काय मी नाही तू जाय तू लवकर जाय आणि काहीच बोलू नको जाय तू निघ लवकर निघ इथून बाय बाय जाय जाय जाय. आता आपल्यालाही जा लागते घरी तू त्या घरी जाय मी माझ्या घरी जातो. सामान झालं का सामान झालं असेल ना चला सामान घ्या लागते आता. सामान गिमान घेतलं आणि गेलो बा घरी. घरी आल्याबरोबर पहिले म्हटलं घरी दीप्याला नेऊन सोडावं तर दीप्याला नेऊन सोडलं तर गावात गेल्याबरोबर सगळ्यात पहिले भेटले आमचे यश महाराज आणि आमची काही मित्रमंडळी. तर चला म्हणे आपण गाय धुवायला जाऊ म्हणे. म्हटलं चला बा अंधारच होता काही दिशेही नाही. यशच्या पोटात आलो गाय धुवायला आला चुब्र पोट्या व्हिडिओ तर निघून राहिला विषय नाही. व्हिडिओ नाही बघा क्लॅरिटी आजचे जे कमेंटेटर आहे ते आमची साईल दादा आहे. त्याच्याच बाबरे ट्यू खतम काम आहे पुरा आज आज काही होऊ शकते. अरे भाई अबे इकडे अबे इथं दाखव ना बे. अबे काय दाखव ना पहिले अबे झाकले हो तू गाय दाखव ना पहिले. दोघंच भांडण करा तुम्ही बाकीचं सोडा पण. हा तसेच दिसता तुम्ही व्यवस्थित. एक्सपिरियन्स फुल झालाय मग तुझे आवाज जेव्हा काही थोडसा दाबून देतोय आमचा थोडीशी दाबून देतो आणि स्मेल तुझी थोडीशी
हे आमचे यश चौधरी दोयली दोयली म्हटलं दोयत आहे का नाही दोयत आहे याचा इकडे पण आहे थोडासा बांधल आहे ना एक्सपिरियन्स आहे घोट मारून घेऊ एक एक घेऊनच घे ना घोट चालता लिटर वर अरे रे 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 भांडण झालं काय झालं इकडे फेकली येते ना अच्छा पिरी पो गेला नाही शपटी कुठे दिली अभि शेपटीवर आता लक्ष गेलं खाल्ली का कापू किलोवर आणून घेतोय खाऊन घेतोय रात्री सामान आणलं बा हे आता फिटिंगचं वरता आता आज लोहा टाकणं चालू आहे आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच आवडला असेल तर लाईक करा नसेल आवडला तर सबस्क्राईब करा आणि सबपास नसेल आवडला तर शेअर करा पहा काय जमते आता ठीक आहे बाय